मी मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। फक्त कुकरच्या 3 शिट्ट्यामध्ये तुम्ही बनवू शकता 5 माणसं खायापुरतं इतकी चविष्ट बटाट्याची ही रेसिपी। चला मस्त असं नवीन आलूचं का नाही बटाट्याची भाजी बनवायची आहे। आणि इथं मटर घेतलेले आहेत, वटाणा अर्धी वाटी वटाणे घेतलेले आहेत। वटाणाला साईडला ठेवूया, बटाटू बी साईडला ठेवूया। आणि इथं घेतलेला आहे कांदा, 3 कांदा बारीक कांदा का नाही भाजून घेतलेला आहे। आता घेतलेला आहे इथं टमाटो का नाही छान असे 2 टमाटो मोठी भाजून घेतलेत आहे। त्याच्यातच तीळ आणि धन बी भाजून घेतलेला आहे। इथं हिरवी मिरची आणि लसूण बी भाजून घेतलेला आहे छान। तर इथं लसूण बी भाजून घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या बी भाजून घेतलेल्या आहेत दोन्ही छान असं। आता ह्याला काय करूया आपण मिक्सरला बारीक असं लावून घेऊया। तर भांडं घेतलेलं आहे, टमाटो बी तीळ आणि धन वापरले, दुसरं काय वापरलेलं नाही मी मसाले, खडे मसाले। पुन्हा हिरव्या मिरच्या बी घेऊया। आता इथं घेतलेला आहे कोथिंबीर, देटा सकट घेतलेला आहे, कवळा आहे म्हणताना। आता याला थोडंसं पाणी घालून का नाही मिक्सरला बारीक करून घेते। तर मस्त अशी पेस्ट करून घेतलेली आहे बारीक असं। पाणी नाही वापरलं, तसंच टमाटो जास्त होती ना त्यामुळे पाणी नाही वापरलेलं आहे आणि एकदम बारीक करून घेतलेला आहे। आता इकडे बटाटे साल बी अशी काढून घेतलेली आहे आणि मटर बी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, पाण्यातच ठेवलेलं आहे मी। तर कुकरात बनवणार आहे, त्यापायी कुकर ठेवलेला आहे। कुकर चांगला गरम झालाय, तेल ओतूया। तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया 1 चमचा जिरं, हिंग, लाल तिखट तेलात भाजून घ्यायचं म्हणजे तरी खूप छान येते। धना पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा, जरा भाजून घेऊया। गॅस एकदम कमी करा, तेल गरम असते ना लगेच मसाला काळा पडतोय, नाहीतर तेल गॅस कमी करून भाजा। तर छान भाजलेलं आहे जे वाटण बनवून घेतलं होतं। तर आता मस्त सगळं ही केलेलं आहे, तर मिक्स करून भाजून घेऊया। दम आलू बी घातलेले आहे रेसिपी, ती बी बघा एकदा आपल्या चॅनलवर। छान असं भाजून घेऊया। तेलात भाजलं की नाही छान अशी तरी येते, त्यापायी मस्त तेलात भाजायचं। लाल मिरची, हळद, धनिया पावडर, तर मस्त असा मसाला भाजायला लागलेला आहे। आता ह्याच्यातच का नाही तर मसाला आपला छान असा भाजायला लागलेला आहे। आता इथं काय केलंय दही घेतलेलं आहे मी, दही म्हणजे दही नव्हतं ते वर आपण दही लावताना शाई यायला आलेली असते बघा, ती शाई घेतलेली आहे। दही लावलं पहिलं, नंतर ना शाई काढून घेतलेली आहे मी। तर ह्याच्यात मिक्स करूया, असं एकदा करून बघा। चिकनला बी महाग सारते ही रेसिपी। तर ह्याला बी भाजून घेऊया। आणि चांगलं मी पेटून घेतलं होतं दही, म्हणजे गाठी होणी म्हणून। आता मस्त भाजलेलं आहे। आता बटाटून मटर ह्याच्यात मिक्स करूया। नवीन बटाटो आहे ते, मटर बी तर एकदा मिक्स करून घेऊया। आता छान असं भाजून घ्यायला लागलेले आहे। आता ह्याच्यात टाकूया मॅगी मसाला पाकेट, ह्यानं चव खूप छान येते। चवीप्रमाणे मीठ,
आता एकदम मिक्स करूया. बघा किती छान भाजलाय, मस्त असा सुगंध यायला लागलाय किचनमध्ये. आज कुणाला कळणार नाही आपण अंडा बनवायला लागलोय का बटाटू. एवढे मस्त असं होतं ही रेसिपी. तर मिक्सरच्या भांड्यातच घेतलेलं आहे पाणी आणि थोडं पाणी घातलेलं आहे. आता मिक्स करूया. तुम्हाला आणि थोडंसं जास्त बनवायचं असलं तर पाणी आणि थोडं वापरू शकता या. आता झाकण लावून 3 शिट्ट्या करून घेऊया. तर मस्त अशी कुकरची शिट्टी गेलेली आहे. खोलून बघूया. काय मस्त झाले झणझणीत. आता थोडंसं गॅस लावून घेते. दह्यामुळे तरी बघा किती मस्त आले. अशी क्रीम वापरली होती आपण, वापरलं होतं ना ते दह्याची शाई. तर आता ह्याच्यात अर्धा मॅगीचा मसाला टाकला होता, अर्धा उरला होता, ते बी ह्याच्यात टाकायचा. वरनं कोथिंबीर. तर काय मस्त झाले. मस्त असं एकदम घट्ट असं जसं हॉटेलमध्ये मिळतंय. घरच्या घरी एकदम साधी सोपी पद्धतीनं सांगितलेलं आहे. मस्त झाले असं. बटाटू आपली छान शिजलेली आहेत, मऊसूत. आता गरम गरम आहे. तर भाताबरोबर खावा, चपातीबरोबर खावा, एकदम मस्त लागतं. तर आजचं व्हिडिओ कसं वाटलं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा. बाय.